नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सानिका, वय 30 वर्ष. लोक म्हणतात की लग्नानंतर आणि मुलं झाल्यानंतर स्त्रीचं सौंदर्य कमी होतं, पण माझ्या बाबतीत उलटं होतं. माझं शरीर आता पूर्वीपेक्षा जास्त भरदार आणि आकर्षक झालं होतं. माझे पती समीर एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर होते. आमचे लग्न होऊन आता 8 वर्ष झाली होती, पण समीर अजूनही माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. 2 महिन्यांपूर्वी समीरच्या ऑफिसमधून येताना कारचा मोठा अपघात झाला. त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना नीट उभं राहायला किमान 8 ते 10 महिने लागतील. समीर बेडवर खिळून होते. एक तरुण स्त्री म्हणून माझ्या मनातील एक इच्छा शांत होते नव्हत्या, पण समीरच्या तब्येतीमुळे मी स्वतःला आवर घालत होते. समीरची सेवा करण्यासाठी त्यांचा धाकटा भाऊ आर्यन गावाहून आला. आर्यन नुकताच 23 वर्षाचा झाला होता. जिममध्ये जाऊन कमवले शरीर, उंचापूर देह आणि डोळ्यात एक प्रकारची मस्ती. तो घरात आल्यावर सुरुवातीला मला थोडं दडपण आलं होतं, पण हळूहळू तो घराचा भाग झाला. तो समीरला आंघोळ घालण्यापासून ते त्यांना फिरवण्यापर्यंत सगळी मदत करू लागला. एके दिवशी दुपारी समीर औषध घेऊन झोपले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. मी हॉलमध्ये सोफ्यावरती बसून एक मासिक वाचत होते. मी मुद्दाम थोडी सैल आणि पातळ साडी नेसली होती, कारण घरात खूप उकाडा होता. आर्यन बाहेरून सामान घेऊन आला. तो पूर्णपणे भिजला होता. त्याचा ओला टी-शर्ट त्याच्या छातीला चिकटला होता, ज्यातून त्याचा पिळदार शरीर स्पष्टपणे दिसत होते. तो माझ्यासमोर आला आणि म्हणाला, "वहिनी, खूप पाऊस आहे, बाहेर चहा मिळेल का?" मी त्याच्याकडे पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी उठले आणि किचनमध्ये गेले. तोही माझ्या मागे मागे किचनमध्ये आला. मी चहा ठेवला. तो दारात उभा राहून मला निहाळत होता. मी हसून विचारलं, "काय रे आर्यन, असं का बघतोयस? कधी पाहिलं नाहीस का मला?" तो थोडा अडखळला आणि म्हणाला, "पाहिलंय वहिनी, पण आज तुम्ही खूपच वेगळ्या दिसताय, म्हणजे खूपच मोग दिसताय." मी त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या ओल्या केसांवरून हात फिरवला. "अरे वेड्या, ओला झाला आहेस, सर्दी होईल. तुला जा आधी कपडे बदलून ये." माझा स्पर्श होताच आर्यनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याने माझा हात पकडला. त्याच्या हाताची पकड खूपच घट्ट आणि उबदार होती. तो हळूच म्हणाला, "वहिनी, दादा आजारी आहेत, तुम्हाला एकटं वाटत नाही का?" ज्याच्या या प्रश्नाने माझ्या मनातील सुप्त इच्छा जागृत झाल्या. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हणाले, "वाटतं ना रे, पण काय करणार, मन मारून जगावं लागतं." तो क्षण खूपच नाजूक होता. आर्यनने हळूच माझ्या कमरेवरती हात ठेवला आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. तो म्हणाला, "वहिनी, मी आहे ना तुमची काळजी घ्यायला, तुम्ही फक्त हो म्हणा." मी त्याला दूर ढकललं नाही, उलट त्याच्या जवळ गेलो. पण तेवढ्यात समीरचा आवाज आला आणि आम्ही दोघेही सावरलो. पण त्या दिवशी आमच्यात एक मोठा करार झाला होता. रात्रीचे 11 वाजले होते. मी समीरला जेवण देऊन झोपवलं होतं. मी माझ्या खोलीत जाण्याऐवजी आर्यनच्या खोलीत गेलो. तो जागाच होता. मोबाईलवर काहीतरी बघत होता. मी दार उघडलं आणि आत गेले. झोपला नाहीस अजून, मी त्याला विचारलं. तो उठून बसला. "वहिनी, मी तुमचीच वाट बघत होतो." मी त्याच्या बेडवर बसले. रात्रीच्या शांततेत फक्त आमचे श्वास ऐकू येत होते. मी आज मुद्दाम समीरचंच ते निळं परफ्यूम लावलं होतं, जे त्यांना खूप आवडायचं. त्यांनी हळूच माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, "वहिनी, दादांना कधी ठीक व्हायचं होईल, पण तोपर्यंत मला तुमचा आधार हवा आहे." मी त्यांचे केस कुरवाळले. "आर्यन, हे चुकीचं आहे. तो तुझा मोठा भाऊ आहे." "मला माहीत आहे वहिनी, पण माझं मन माझ्या बाबतीत नाहीये ना. जेव्हापासून तुम्हाला पाहिलंय तेव्हापासून मी फक्त तुमचाच विचार करतोय." त्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या. त्याने मला सांगितलं की त्याला मी किती आवडते. मी सुद्धा त्याला सांगितलं की या एकांतात मला तिची किती गरज आहे.
हळूहळू आमची जवळीक वाढू लागली. तो रोज रात्री चोरून माझ्या खोलीत येऊ लागला. समीरला वाटायचं की आर्यन फक्त त्याची सेवा करायला आलाय, पण आर्यन खरं तर माझी सेवा जास्त करत होता. तो दिवसा समीरचा छोटा भाऊ असायचा आणि रात्री माझा राजा. तो किचनमध्ये काम करताना मागून येऊन घट्ट मिठी मारायचा. तर कधी मार्केटमध्ये जाताना गर्दीचा फायदा घेऊन एक दिवशी समीरला फिजिओथेरपीसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. घरात मी आणि आर्यन दोघंच होतो. मी हॉलमध्ये साफसफाई करत होते. आर्यन आला आणि त्याने मला उचलून घेतलं. आर्यन सोड, मला कोणीतरी येईल. मी ओरडले, कोणीच नाहीये वहिनी, आज फक्त तुम्ही आणि मी आहोत. तो हसत हसत म्हणाला. त्याने मला बेडवर नेलं. त्याचं ते तारुण्य आणि माझा तो अनुभवीपणा याचा संगम त्या दिवशी झाला. त्याने माझ्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्याचा असा काही शोध घेतला की मी समीरला सुद्धा विसरून गेले होते. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस होता. आता आर्यनला येऊन 2 महिने झाले होते. आमचं हे गुपित खूपच रंगात आलं होतं. समीर हळूहळू रिकव्हर होत होता, पण आता मला काळजी वाटू लागली होती की जेव्हा समीर पूर्णपणे ठीक होईल तेव्हा आर्यन निघून जाईल आणि आर्यनशिवाय मी राहू शकणार नाही. एके रात्री आर्यन म्हणाला, वहिनी, मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. दादा, ठीक आहे, झाले तर मी शहरातच नोकरी शोधेन आणि तुमच्या जवळच राहीन. हे ऐकून माझ्या जीवाला आमचं हे मसालेदार नातं आता कायमच होणार होतं. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा.